नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील आदर्श शेतकरी आणि माजी सरपंच साहेबराव मडवई यांची सामाजिक बांधिलकी नेहमीच अग्रभागी राहिलेली आहे। समाजाचं देणं लागतं या भावनेतून साहेबराव मडवई यांचं योगदान नक्कीच समाजासाठी मोलाचं ठरलेलं आहे। चिचोंडी बुद्रुकसह येवला तालुक्यामध्ये माजी सरपंच असलेले साहेबराव मडवई यांनी एक आपली वेगळी ओळख उभी केलेली आहे। नुकतेच मडवई यांच्या आई आसाबाई कौतिक मडवई यांचे वयाच्या 96 वर्षी निधन झाले। मृत्यूनंतर आईच्या रक्षाविधीची राख गंगेत न टाकता ह्या परिवाराने अमरधाममध्येच वापरली आणि या ठिकाणी वडाच्या झाडांचे वृक्षारोपण केले। पर्यावरणपूरक संदेश देत या समाजाने एक सामाजिक बांधिलकी जपलेली आहे। माजी सरपंच साहेबराव मडवई यांच्या कुटुंबाने घेतलेल्या ह्या निर्णयाचे संपूर्ण राज्यभर स्वागत होत आहे। आजींचे नातू तथा येवला येथील स्वर्गीय रामनारायण कापरा पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र आबा मडवई, साने गुरुजी ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष नितीन मडवई, येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुभाष मडवई, बबन मडवई, गणेश मडवई यांच्यासह या कुटुंबाने पर्यावरणपूरक उपक्रम राबवत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलेला आहे। आजीच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता त्या राखेतून ह्या परिवाराने या भागामध्ये वृक्षारोपण केले। मडवई कुटुंबाने आजीच्या स्मृती जागृत ठेवत अमरधाममध्ये वृक्षारोपण केले आणि भविष्यामध्ये या वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी घेतलेली आहे। माजी सरपंच साहेबराव मडवई आणि त्यांच्या परिवाराने घेतलेल्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। चिचोंडीसह येवला तालुक्यामध्ये मडवई परिवाराने सामाजिक बांधिलकी जपतानाच आईच्या स्मृती आठवणीत राहावा यासाठी घेतलेला निर्णय नक्कीच समाजासमोर एक आदर्श असाच आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद। आज आमच्या आजी आसराबाई कौतिक मडवई यांची रक्षा गंगेमध्ये विसर्जित न करता येथे स्मशानभूमीमध्ये त्यांची एक आठवण म्हणून येथे वडाचं झाड आम्ही लावलेलं आहे। आजी आमच्यामध्ये वडाच्या झाडाच्या स्वरूपाने नेहमी आमच्यामध्ये वास करील हीच आमची सर्वांची सदिच्छा होती। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आजीच्या स्मरणार्थ एक वडाचं झाड आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे। Thank you.